मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिलेलं ऑपरेशन टायगर आता फसलं जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले 5 खासदार मात्र अभूतपूर्व अशा पेचात अडकलेले आहेत. नव्हे, ओमराजे निंबाळकर यांनी जर झटका दिला ना तर या 5ही खासदारांची खासदारकी जाणार आहे आणि ना घर का ना घाटका होण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फोडल्यामुळे शिंदे गट प्रचंड खुशीत आहे. जग जंकल्याचा आनंद शिंदे गटाकडून साजरा केला जात आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं मात्र आधीपासूनच तसं तळ्यात मळ्यात असं चित्र दिसत होतं. एकदा ते असं बोलत होते, पुन्हा ते असंही बोलत होते. त्यामुळं ओमराजे निंबाळकर शिवसेनेतून नक्की फुटले आहेत की नाही असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलेला होता. ठाकरे शिवसेनेनं व्हीप काढून सुद्धा ओमराजे त्या बैठकीला गैरहजर राहिले आणि मग त्यावरून ते फुटलेलेच आहेत असा निष्कर्ष काढला गेला. ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल यायचा होता. तो निकाल आज आला आणि ओमराजे यांच्या विरुद्ध तो निकाल गेला. न्यायालयाचा हा निकाल लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी आधीही सांगितलेलं होतं. पण तरी सुद्धा त्यांनी आपला प्रवास शिंदे गटाच्या दिशेनं सुरू असल्याचं सूचितही केलेलं होतं. फुटलेल्या 6 खासदारापैकी सगळ्यात मोठा रोष ओमराजे यांच्यावर आहे. शिवसैनिकांनी त्यांचा धावा घातला. गद्दार, कलंक असं म्हणत त्यांच्याच मतदारसंघातून ओमराजे यांना अक्षरशः खलनायक ठरविलं गेलं. त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल आज लागला आणि ओमराजे यांची भाषाही आज बदललेली आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांशी नागरिकांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मी माझा राजकीय निर्णय जाहीर करीन असं त्यांनी आज म्हटलं. याचाच दुसरा अर्थ असा होतो की ओमराजे यांनी अद्याप शिंदे गटामध्ये जाण्याचा अंतिम निर्णय तर घेतलेला नाही. आता ते 2 दिवसात निर्णय घेणार आहेत. पण त्यांच्या या भूमिकेमुळे खरी झोप उडाली आहे ती शिवसेनेतून फुटलेल्या 5 खासदारांची. ओमराजे यांनी जर झटका दिला ना तर त्यांना थेट घरी जावं लागणार आहे. या 5ही खासदारांची खासदारकी धोक्यात आलेलीच आहे आणि ऑपरेशन टायगरचं सुद्धा मांजर होण्याची वेळ आलेली आहे. आपण अजून कोणताही राजकीय निर्णय घेतला नाही हे ओमराजे यांनीच आज स्पष्ट केलेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेनं व्हीप जारी करून सुद्धा बैठकीला गैरहजर का राहिला होता असा प्रश्न ओमराजे यांना विचारला गेला. त्यावरही ते म्हणाले, माझ्यासाठी कोर्टाचा निर्णय महत्वाचा होता, त्यामुळे मी कोणत्याच बैठकीला गेलो नाही, कोणत्याच, ना इकडच्या ना तिकडच्या. आता 2 दिवसामध्ये ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. ओमराजे यांच्या फुटण्याच्या चर्चेपासून त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलेलं आहे हे उघडपणे दिसत आहे. खूप प्रखर असा विरोध ओमराजेंना होऊ लागलेला आहे. त्यामुळं जर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच थांबायचा निर्णय घेतला तर उरलेल्या 5 खासदारांची खासदारकी आरामात धोक्यात येऊ शकते. ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. वेगळा गट स्थापन करण्यासाठी 6 खासदार आवश्यक आहेत, म्हणजे 2/3 खासदार फुटले पाहिजेत. 1 खासदार जरी कमी असेल तरी वेगळा गट स्थापन केला जाऊ शकत नाही. आता ओमराजे माघारी फिरले तर 5च खासदार उरतात आणि ठाकरे गटानं बजावलेल्या व्हीपनुसार ठाकरे गट या 5ही खासदारांना बडतर्फ करण्याची शिफारस लोकसभा अध्यक्षांना करू शकतो आणि या खासदारांची खासदारकी जाऊ शकते असं देखील जाणकार सांगू लागलेले आहेत. शरद यादव केसचा दाखला देऊन ठाकरे गट या खासदारांना घरी पाठवतो असं सुद्धा म्हटलं जात आहे. मात्र आता ओमराजे नक्की काय निर्णय घेतात यावर सगळं काही अवलंबून आहे. ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगर मधून माघार घेतली तर पक्षांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या 2/3 आकडा गाठणं शिंदे यांच्यासाठी अशक्य होणार आहे.
परिणामी हे ऑपरेशन फेल होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिंदे गटाची यामुळं पुरती अब्रू जाण्याची वेळ आता आलेली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष ओमराजेंना आता इथून परत फिरू देतील का, हा खरा मोठा प्रश्न आहे. ओमराजे मात्र चक्रव्यूहात फसले. आता त्यांना त्यातून निघणंही अवघड होऊन जाणार आहे, हे मात्र नक्की. मित्र, आजच्या या सगळ्या घडामोडीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी कुठला निर्णय घेणं हिताचं आहे, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.